साहेब तुम्ही यांना नोटीस द्या, एक नोटीसची प्रत तुम्हाला फोन लावणं किंवा कॉर्पोरेशन आम्हाला टाइम बॉन्डिंग द्या. टाइम बॉन्ड मध्ये काम होत नसल त्यांच्यावर कारवाई. उभं राहून यांच्याकडनं काम पूर्ण करून आणि तुम्हाला जो त्रास झाला ना त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्रास इथल्या जनतेला होतो. जनतेला नाही खरंच मला पण बघून एकदम खूप जास्त खराब होऊन गेलेलं आहे. नाही फक्त पावसामुळे त्रास आहे असं नाही साहेब, हा जनरल त्रास आहेच कंटिन्यू. कालच पाऊस झाला पण असं रोजच त्रास आहे. आता पावसाळा चालूच राहणार. त्रास काय आहे, जे ड्रेनेजचं पाणी नळाचं पाणी ते साचतच येते. ही नवीन पाईपलाईन टाकली त्याचं काय झालंय याचं काम तर बाकी आहे, शेवटी बाकी आपलं इथं तर काही अडचण आणि याच्यात काम करायला अर्थ नाही का ठेकेदारला. टाकू नक्की ना काही कनेक्शन वगैरे जोडायचे का समोरच्यांची राहिले फक्त. कोणाचे हे बिल्डिंग वाल्यांचं त्यांना एक पॉईंट इकडचे बाकी आहे करा इकडचे यांचे बाकी नाही फक्त एवढे एक घर आहे हे घर आहे बस. हे 2-3 घर आहे जास्त नाही सगळं. आणि हे 2 बिल्डिंग आहे. हे काम कोण करणार आहे साहेब संबंधित समोरच्यांनी आता ही नवीन बिल्डिंग आहे याच्यात यांना नवीन फक्त कनेक्शन पॉईंट काढून बाहेर काढून देणार आहे आपण. ते करून घेणार. कंप्लीट नाही ना साहेब अजून करायचं. काम नाही साहेब तुमचं करून घ्या मग तेवढं म्हणजे त्यांना काम करायला की यांचं आहे बिल्डिंग वाले करून घेतली साहेब. अजूनपर्यंत पाणी अटॅच केलं नाही. रोड तोडायचा विषय होता आपला तर मंजुरीला पाठवलं तर अजूनपर्यंत मंजूर झालं नाही. जर उद्या मंजुरी भेटली तर उद्याच्या उद्या रस्ता तोडून आपण यांचे कनेक्शन कुठून या सायन्स जुन्या तिथं असतील तिथे गेट तिथे इकडे इकडं आहे तिकडे काही आणि इंदोरकरवाल्यांचं आहे गांधीवाल्यांचं आहे. नवीन जी पाईपलाईन आहे त्याचे पण तुम्ही कनेक्शन बाहेर काढून ठेवून दिले आणि नंतर पाईपलाईन चालू झाल्यावर ते आम्ही जॉईन केले तर चालतंय ना सर चालतंय. मग त्याच्यासाठी तुम्ही काम कसं काय थांबवतो? नवीन पाईपलाईन केव्हा चालू होईल मग तुम्ही काम केव्हा करा जॉईन केव्हा ती आम्हाला यांनी आज सांगितलं तुम्ही पाईप काढून बाहेर ठेवून द्या जसं नव्या बिल्डिंगसाठी काढतात तसं आणि काम पूर्ण करून घ्या. मग नंतर रोड फोडायचं बी काम नाही राहणार. आम्ही आमचे जोडून पंकज आपले माणसं बोलून घेऊ म्हणजे कनेक्शन्स काढून दे यांचे पण यांचे पण मग तुम्ही करून घेतलं सर. आपल्याला लाईन चालू करून द्यायचं कनेक्शन करून घेतली. ते पण मग आपण रिप्लेस करतो ना पॉईंट करून द्यावा लागेल. एखादं लायसन्स प्रोव्हाइड करून साहेब लगेच आता बोलून कनेक्शन कोण काढू? बिल्डिंग अजून कंप्लीट नाही झाली. आता आपण माणूस पॉईंट काढून प्रोव्हाइड करून देऊ. माणूस माणूस म्हणजे मग तो तुमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या अंडरच येईल ना ते. नाही कॉन्ट्रॅक्टर त्याचा खर्च कोण देईल असं मेन महत्वाचं. खर्च हे म्हणता खर्च आम्ही नाही देणार. ऐका त्याचं तुम्हाला सांगतो मी. त्याचं असं आहे आता आपण जुनं कनेक्शन त्याचं तुटलं जुनंच कनेक्शन तर ते बनवून देतील आणि नवीन कनेक्शन काढायचं असेल तर ते तुम्ही स्वतः काढा. नाही आता यांनी असा विषय क्लिअर केला की इथं 2 लाईन आहेत. ही जी एक नवीन लाईन आहे 7 फुटीहून ह्या 2 लाईन येतात. बरोबर. जुनी लाईन पण चालू आहे नवी लाईन पण चालू आहे. तर ज्यांना नवीन लाईनवर जायचं असेल त्यांना ते कनेक्शन करून घ्यावं लागेल. नवीन लाईन चालू आहे का? नवी लाईन अजून चालू झाली. माझं काय म्हणणं साहेब ज्यांच्या लाईन तुटत आहेत त्यांना हे ठेकेदार बनवून देतो आणि ज्यांना नवीन लाईनमधून लाईन काढून घ्यायची त्यांनी आत्ता काढून घ्या स्वखर्चाने आणि ज्यांच्या तुटत आहेत ते ठेकेदारच्या खर्चाने. बरोबर आहे ना? ऐकून घ्या. आपण नवीन लाईन का टाकली जुन्या लाईनला पाणी येत नाही बोलून ऐकून घ्या. हा मुद्दा आहे. ह्या मुद्द्यावर आपण राजू मोहन त्यांनी सर्वांनी ऐका ना पण त्यांना नवीन लाईन टाकली जुन्या लाईनला पाणी येत नाही. फक्त रस्त्याचं एकदा काम झाल्यानंतर ते आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम म्हणून यांनी नवीन टाकून यांनी कलेक्शन बाहेर काढून द्यायचं यांचं काम आहे. प्रत्येकाला काढून द्यायला पाहिजे. जुन्या लाईन पाणी येते पाणी खराब येतं म्हणून ती नवीन कनेक्शन ऍक्च्युली काय आहे की त्या जुन्या पाईपलाईनला फार खराब पाणी त्याच्यामुळे तुम्ही नवीन पाईपलाईन नवीन पाईपलाईन कनेक्शन आम्हाला द्यायचं तर तुमचं
काम आहे. आता जे आम्ही काय करतो, इकडून जे 2 लाईन आलेले आहेत, एक लाईन येणार, जुनी लाईन आम्ही इकडून बंद करून टाकणार आहोत, जेणेकरून जुन्या लाईनचा इकडे विषयच राहणार नाही. सगळे कनेक्शन नवीन लाईनवर ट्रान्सफर करून, कारण ह्या जुन्या लाईनवर मागच्या सगळ्यांचे कनेक्शन्स आहेत आणि सगळे पाण्या पण जोडलेल्या आहेत त्याला. अच्छा, इकडं थोडं पाण्याचा प्रेशर होता, आपण इथं सर्किट केलं जेणेकरून या एरियातलं प्रेशर वाढेल म्हणून. विषय फक्त नाही, पण आता आम्हाला फक्त एवढं क्लिअरिफिकेशन द्या तुम्ही, नवीन लाईन मधनं आमचा जो कनेक्शन बाहेर येईल त्याचं तुम्ही काढून देणार, त्याचा खर्च तुम्ही आमच्या याच्यात आता ती प्रोव्हिजन नाही जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं. जर तुम्ही काढून घेतलं तर वेल अँड गुड नाही, तर आम्हाला परत प्रोव्हिजन करावे लागेल. जर किरकोळ खर्च असेल तर करून घेतलं तर फास्ट होईल. मी तुम्हाला माणूस देतो, कमीत कमी खर्चात कोणी करत असेल तर मग तसं करून घेऊ. तुम्ही सांगणार तसं, नाही तर मग आम्ही आमच्याकडनं करून देऊ. नाही, टाईम नाही लागणार, करून घेऊ. मग तेवढं मला तरी सांगून करून घ्यावं लागेल आपल्याला. करून घ्या सर, कारण ते परत ते प्रायव्हेटला ते खूप पैसे मागतात. पाहिलं ते आमच्या त्या साईडला ते त्याचं काम केलं तर ते पैसे खूप डिमांड करतात. 3 आणि 4.5 रुपये मागतात. हां, म्हणून तुम्हाला ते परत त्याच्यावर पण थांबून प्रायव्हेटला अडू पडला तुम्ही गंमत. बरं का साहेब, यांना आता बसू देतं का असं काम? काय करा ना, सांगा त्यांना आश्वासन द्या, काही सांगा तुम्ही, काही एकदम जे चालू आहे ते आम्हाला बर्दाश्त नाही होणार. तो असा बसतो ना, आम्ही गंमत पाहिजे का बघ. फटा सांगा रोकर काय काही नाही. नाही तर डायरेक्ट का फासा होय 2-4 दिवस मुदत मागे घे. हां, काम चालू करून द्या. काय काम चालू करून हो, तर नंतर डिस्कस करा. भाऊ इथे बसलेले पाण्यात त्यांचं काय लवकर हे करा. त्यांनाच फोन लावत होता म्हणून कधी 17 एप्रिल कनेक्शन चेक करून घ्या. देऊ एक महिना झाला. तुम्ही उठा तर खरे, आपण चर्चा करू. तुम्ही उठा, एक मिनिट बोलू ना. कपडे खराब होतील म्हणून कसं आहे? एक महिना झाला. बसायला असं अहो, एक मिनिट बोलू ना. नाही मी बोलतो ना. काय मी काय म्हणतो, एक यात आपण तुम्ही चर्चा करू. बोला ना, बोलायला काय अडचण नाही. एक महिना झाला. 1.5 महिन्यापूर्वी काम कोणाला दिले, काय दिले, काही माहिती त्यांना कळायला सांगा. खोडून ठेवले, शिकवलं साहेबांना फोन केला, बोलवलं, बोलतो 3-4 माणसं 2-4 जणांचा इश्यू आहे. त्यांचे पाईपलाईन जोडले, पहिले नवीन पाईपलाईन टाकली, पहिले दिवशी पाणी तुम्ही सांगितलं का? गांगुडे साहेब, तुम्ही सांगितलं हे जर वेळच झालं, हे जर वेळच झालं असतं ना तर जनतेने तेवढं BRB केलं असतं. तुम्ही उशीर केला आहे, एक मला एक गोष्ट सांगा. दिले यांनी केला आहे, हा खर्च पण यांनी बेअर करावा. जनतेला काही वेटीच धरू नये. काय कनेक्शन असतील ते यांनी काढावे. इथल्या एकाही नागरिकाकडून पैसा घ्यायचा नाही. ठीक आहे, आम्ही मान्य करतो. महापालिकेकडनं आम्ही हा, कनेक्शन हे कनेक्शन टाकून द्या. आणि किती दिवसात करणार ते सांग. किती दिवसात काम करू? 8 दिवसात WPM होते. म्हणजे लोकांना ऍटलीस्ट चालेल चालेल. तरी चालेल. असं काही नाही की आम्हाला पूर्ण रोड लगेच करून द्या. ऍटलीस्ट लोकांना घरातून बाहेर पडता येईल अशी व्यवस्था तुम्ही करून द्या. त्यांना बाहेर पडायला दुसरा मार्गच नाही. त्या काकांकडे चला 2 मिनिटं. मी ज्या दिवशी खोदाय चालू त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच तो विषय सोडून द्या आता. खाली टाकलेली. मी एवढं फास्ट काम करणार होतो ना, या पाईपलाईन मुळे थांबलो. मग अडचण काय? विचारून घेतलं. मग जर विचारून माझी तर काही चुकी राहिली तुम्ही पाईपलाईन मुळे तो उशीर झालाय आणि तुम्ही सगळं सापड आणलं माझ्यावर पोट. नाही असं होऊन गेलं. ठीक आहे ना, जे झालं ते आता काम तर चालू करा आता. पाईपलाईनचा विषय होता, मग तुम्ही सांगितलं ना साहेबांना, सांगितलं का? पाईपलाईन टाकायला उशीर आम्ही आहे ना, आम्ही ठेकेदाराशी बोलतच नाही. आम्ही बोलतो प्रशासनाशी. कारण आमच्याकडून कर प्रशासन घेतं. कर सेवेकरी आहेत, प्रशासन सेवेकरी आहे. आम्ही ठेकेदाराशी कधीच बोलत नाही. तुम्हाला कधी फोन केला? आजपर्यंत कधी बोललो? कधीच बोलणार नाही. आम्ही जे काही बोलतो ते प्रशासनाशी बोलतो. पुढच्या 8 दिवसात ऍटलीस्ट WPM व्हायला पाहिजे. या सूचना बाहेर निघून चालायला तरी जागा पाहिजे. त्यांना पर्याय मार्गच नाही ना. इथे सिनियर सिटीजन राहतात,
लहान मुलं राहतात, कसे काय चालतील, कसे काय वापरतील? आणि पडलेत ना, 2 लोक पडले इथं. 3-3, 4-4 हॉस्पिटल याच्या आहेत. व्यतिरिक्त अजून तुम्हाला म्हणजे याच्या व्यतिरिक्त सांगतो, हा जो भाग आहे ना, हा मॅक्झिमम जैन कम्युनिटीचा भाग आहे. इथे धर्मगुरू वावरतात, त्यांच्या पायाला इजा होते, याची तर काळजी घ्या राव तुम्ही. पेशंट आहे, दवाखाने पेशंट आहे, याची काळजी घ्या. ते काहीच नाही. बरं, ही वेळ येते का? असं नाही की डायरेक्ट इथे येऊन बसलो आम्ही. पहिले कॉल केला, साहेबांना सांगितलं, 8 दिवसानंतर पुन्हा सांगितलं, नंतर बसलो. असं डायरेक्ट थोडी करतो आम्ही. हात जोडून विनंती आहे, फक्त त्रास देऊ नका लोकांना. पुढच्या 8 दिवसात बोलू ना. नाही मी बोलतो ना. बोला ना, बोलायला काय अडचण नाही. 1 महिना झाला, 1.5 महिन्यापूर्वी साहेबांना कॉल केला. साहेबांना म्हटलं की काम कोणाला दिले, काय दिले, काहीच माहिती नाही, त्यांना करायला सांगा. खोदून ठेवलंय, चिखल होतं. साहेबांनी त्यांना फोन केला, बोलवलं, सांगितलं करू. 8-10 दिवसानंतर पुन्हा मी कॉल केला, पुन्हा सांगितलं, तरी काय नाही. शेवटी म्हटलं मोठ्यांकडे गेलो, मोठ्यांना सांगितलं, मग त्यांनी ती खडी टाकली. त्यांना सांगितलं वाटतं की तिथं खडी तिथं चालायला तरी जागा झाली. पण हा 1 महिना कोणी खोदून ठेवला आहे, कोणी इकडे बघायला तयार नाही, काम करायला तयार नाही. तिथे अक्षरशः सिनियर सिटीजन राहतात, बरोबर. शाळेत पोरं जाऊ नाही राहिले, त्यांना कारण भेटून जातं पोरांना, ते शाळेत जात नाही. आत्ता त्या महिलेची गाडी फसवून गेली, या राजू भाऊची गाडी म्हणजे असं. हे ठेकेदार जे आहेत ना, ह्या ठेकेदारांवर प्रशासनाचा वचकच नाही. पण त्यांनी ते फास्ट केलं पाहिजे. काय झालं ना, नळ कनेक्शन गटर हे काही रस्त्याला, बाहेर रस्त्याला नाही आहे की बायपास मिळून गेला म्हणून लोक चालतात. हा लोकांच्या घराजवळ रस्ता आहे, लोक घरातून बाहेर पडतील कसं काय? 2 दिवस 8 दिवस सहन करतील, महिना 1.5 महिना कसं काय? बरं, चांगले लोक आहेत, सहन करतात. तुम्ही सगळ्यात पहिले ऑलरेडी त्यांना संत कामाची नोटीस दिलेली आहे आणि आज परत नोटीस. आणि हे कधीपर्यंत करतील मला यांच्याकडे? हे उद्याच कामाला सुरुवात करू. काम का होत नाही ते सांगा तुम्ही, कावर करत नाही. 8 दिवसात WBMचं काम आम्ही पूर्ण करून देऊ आणि त्याच्यानंतर पुढच्या 15 दिवसात कॉन्ट्रॅक्टर पण इथं समोर आहे. त्याच्यात काही असेल तर तुम्ही सांगा, तुम्हाला काय अडचण आहे का काम करायला? काम करायला काही अडचण नाही, फक्त लोकांनी नवीन कनेक्शन घेतलेलं नाही, मग कसं करायचं ते आम्ही करून देऊ. तुम्ही मटेरियल टाकायला चालू करा. ते पाईपलाईन टाकून 15 दिवस झाले. मला बरोबर JCB चालवून किती दिवस झाले? एप्रिल महिन्यात JCB चालवलं. नाही पाईपलाईन टाकून 15 दिवस झाले. तुम्हाला नळ कनेक्शन जोडायला अडचण काय? चालू आहे 12 बंगल्यात तिकडे आम्ही. बरं, इथे तुमचे दोन ठेकेदार आहेत का 3 आहेत? 2 ठेकेदार आहेत. 2 ठेकेदाराचा इथं मुकरदम कोण आहे लक्ष ठेवायला? की तो या घरवाल्याला सांगाल की बाबा तुम्ही लाईन लावून घे, तुम्ही लाईन लावून घे. कोणी आहे का इथे सांगा? कोणीच नाही. 3 हॉस्पिटल आहेत, 5 आहेत, तिकडे 2, 5 हॉस्पिटल आहेत. इथे येणारे पेशंट कसे येतील? बरोबर. इथं तुम्ही बघून घ्या, या प्रत्येक बंगल्यामध्ये एक सिनियर सिटीजन आहे. ते कसे बाहेर निघतील? आता तुमच्या समोर ती महिला तिच्या मुलाला ट्युशनला घेऊन चालली होती. काय झालं? त्यांची गाडी फसून गेली. आता ती गाडी कुठेतरी सोडून त्या पायी गेल्या घरी. त्या राजू भाऊची गाडी इथं कधीची फसलेली होती, ती आपण काढली आता. मग असं किती दिवस चालणार? त्या दिवशी एक महिला इथं पडून गेली कॉर्नरला. आपण शोधलं ना. आपण सुरुवातीला साहेब फोन केला मी, बरोबर. यांच्यापर्यंत विषय गेलेला होता, तुम्ही कळवलं होतं. यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं की यार एक फोन आलाय, आता काम. आम्ही सारखं त्याच्या मागे लागलो साहेब. इतकं ना आता मुरुम नाही आहे सर. हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे. सगळी आपण सगळे आता वॉटर सप्लायचं पण कोऑर्डिनेशन केलं, बिहारी गटरवाल्यांचं कोऑर्डिनेशन केलं, याची प्रॉपर्टी कनेक्शन करून घेतली. आता काहीच म्हणणं आमच्या दारासमोर चेंबर नको, इकडं नाही इकडं, लगेच काम थांबून देता. परत फोन येतो, परत मग आपण त्यांचं कोऑर्डिनेट करा, चेंबर इकडे इकडे. मी स्वतः कंटिन्यू चालू आहे असं. मी 4 दिवसापासून मी यांचा फॉलोअप घेतो इथे कोणी येतंय का, काम चालू करतोय का. ते 4 दिवसापासून काम बंद पडलंय. पाऊस हे कारण झालं. रात्री पाऊस पडला.
पाऊस एक कारण झालं, पण असं मी 4-5 दिवस काम चालू कुठे आहे? नाही, आता ही पाईपलाईन जोडून टाकून हो भाऊ, ही लाईन टाकल्यानंतर कामं चालू झालेली. एक दिवसात आले माणसं चार खंदून माणसं टाकून पडलेली गेलेले. कनेक्शन सोडून द्यायची आहे ती कनेक्शन पाण्याची. फक्त एक दिवस आले खंदे टाकून गेले तेव्हा आता त्या गोष्टीला 12 दिवस झाले. बरं का साहेब, आता एक 15 पाईपलाईन ज्याची कनेक्शन मी 2-4 माणसं पाडून पहिल्या दिवशी कॉल केला, मला तर हे कळायलाच पुरा दिवस लागून गेला की काम कोणाचं आहे, कुठल्या निधीतले. जर व्यवस्थित बॅनर लावलेला राहिला तर आपल्याला कळतं कुठल्या प्रशासनाशी कोणाशी संपर्क करायचा, काय करायचं ते कळतं. इथे सगळं अंधेर नगरी सगळं चाललंय, कोण काय करतंय कोण काय नाही करत आहे काहीच कळायला मार्ग नाही आहे. इकडे नवजीवन हॉस्पिटल जवळ आहे. नोटीस पण काढली आणि सूचना पण केल्या. हे गेलं इथल्या नागरिकांना गृहीत धरतात, गृहीत नाही आता या हे काहीच करणार नाही, काहीच बोलत नाही. याच्यात ना आता तुम्ही बघा नवीन लाईन पाण्याची पाईपलाईन टाकली